नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या बालमित्रांनो. आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 50 बघत आहोत. मी तुमचा सगळ्यांचा लाडका द संदेश अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहोत. आजचा पेपर आपला सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण चालू घडामोडी वाचणार आहेत. आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. आणि पोलीस भरती हे मेन मिशन आहे आणि 80+ हा पेपर गेला पाहिजेत हे आपलं टार्गेट आहे. तसेच काही बालमित्र असतील, ते माझा आत्तापासून व्हिडिओ बघत असतील, त्यांनी पण हे व्हिडिओ बघितला तरी पण त्यांना काही इम्पॉर्टंट टॉपिक्स, पोलीस भरती कशी प्रकारच्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारते हे पण समजेल. आजचा पेपर आपला 25 मार्कांचा आहे. 25 मार्कांपैकी किती मार्क मिळतात हे तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ टुकटुक करत सगळ्यांनी बघायचं आहे, प्रश्नांचे उत्तरं द्यायचे. आपल्याला नक्कीच फायदा होईल आगामी येणाऱ्या पोलीस भरती सराव पेपरचा. तर चला पहिला प्रश्न बघूया. उषा मेहता यांनी भूमिगत रेडिओ टिंबटिंब येथे आकाशवाणी केंद्र चालवले. पुणे, दिल्ली, मुंबई, कोलकाता. उषा मेहता यांनी भूमिगत रेडिओ हे आकाशवाणी केंद्र कुठे चालवले? ऑप्शन आहे पुणे, दिल्ली, मुंबई, कोलकाता. ऑप्शन क्रमांक सी मुंबई येथे उषा मेहता यांनी भूमिगत रेडिओ आकाशवाणी केंद्र चालवले. राहील सगळ्यांच्या लक्षात. दुसरा प्रश्न. भारतातील इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्र व्यापार करण्यासाठी सुरुवात केली? इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच. कोणी केली इतिहासामध्ये? सगळ्यात पहिले डच. ऑप्शन क्रमांक सी डच उत्तर असणार आहे आपलं. जगातील पहिले वैद्यकीय घड्याळ कुठे उभारले गेले आहे? वाराणसी, उज्जैन, नाशिक, प्रयागराज. वैदिक घड्याळ कुठे आहे? उज्जैनला आहे. ऑप्शन क्रमांक बी. जो कोणी उज्जैनला गेला असेल त्यांनी नक्कीच हे वैदिक घड्याळ बघितलेलं असेल. पुढचा. ग्लिम्पेक्स ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले? महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. कोणी लिहिलं? वर्ल्ड हिस्ट्रीचं पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी पंडित नेहरू. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून पहारेकरांना चकवून कैदेतून निसटले, पण पहारेकरांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी बिछावण्यावर कोण झोपून राहिले? जिजामाता, तानाजी मालुसरे, हिरोजी फर्जत आणि प्रतापराव गुर्जर. कोण राहिले? हिरोजी फर्जत. ऑप्शन क्रमांक सी हिरोजी फर्जत. आता आपल्याला चौथीच्या पुस्तकात होतं महाराजांच्या आग्र्यावरून सुटका, किंवा त्याच्यामध्ये हिरोजी फर्जत हे त्यांचे सवंगडी होते. ते जेव्हा पेटरातून पसार झाले महाराज, त्यावेळेस त्या महाराजाच्या जागी कोण झोपलं होतं? हिरोजी फर्जत झोपले होते. हनयान, महायान आणि वज्रयान हे पंथ कोणत्या धर्माशी निगडित आहे? जैन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म, शीख धर्म. हनयान, महायान, वज्रयान कोणाशी निगडित आहे? बौद्ध धर्माशी निगडित आहे. ऑप्शन क्रमांक बी बौद्ध धर्म. दीन ए इलाही नावाचा उदार धर्म पंथ कोणी स्थापला? बाबर, अकबर, जहांगीर, शहाजहान. कोणी स्थापला? अकबर. ऑप्शन क्रमांक बी. आता दीन ए इलाही हा उदार धर्म हा कसा होता की ज्या माणसाला, म्हणजे अकबराच्या काळात एक जागा होती, म्हणजे एक सर्व धर्मांचे लोक यायचे त्या जागेमध्ये. सगळ्यांचे विचार, चर्चा, म्हणजे प्रत्येक धर्माच्या विचारांची चर्चा व्हायच्या. त्याच्यावरून तो धर्माची एक नीव राखली गेली आणि त्याला दीन ए इलाही या नावाचा धर्म, उदार धर्म म्हणून दिला.
म्हणजे तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, वेगवेगळ्या धर्मांचे लोक येणार म्हणजे प्रख्यात, आणि ते राजापुढं असे सगळे विचार मांडणार, आणि त्या विचारांमधून जो विचार एकदम स्पष्ट वाटेल तो त्या धर्माचा, या धर्माच्या आधारावर तो दिनही इलाही नावाचा धर्म स्थापन केला होता अकबराने. इतिहासात चंद्रपूरची वेगवेगळी नावे कोणती? चांदा, लोकापुरी, इंदपूर. चांदा, पैठण, इंदूर. नागपूर, लोकापुरी, इंदपूर. चांदा, पाटणा, अमरावती. चंद्रपूरचे वेगवेगळे नावं काय आहे? चांदा आहे, लोकापूर आहे, इंदपूर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे आन्सर असणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात निराजीरावजी हे कोणत्या पदावर होते? अमात्य, सुमात्य, न्यायाधीश, पंडितराव. अष्टप्रधान निराजीरावजी कोणत्या पदावर होते? न्यायाधीश होते. ऑप्शन क्रमांक सी. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या दिवशी साजरा झाला? 16 एप्रिल 1672, 20 मे 1673, 6 जून 1674, 12 जुलै 1675. कधी राज्याभिषेक सोहळा झाला महाराजांचा? 6 जून 1674. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं आन्सर आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या गुप्त राजाने महेंद्र आदित्यची पदवी घेतली? चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त, कुमारगुप्त पहिला आणि स्कंदगुप्त. कोणी घेतली? कुमारगुप्त पहिला. ऑप्शन क्रमांक सी. महेंद्र आदित्य म्हणून ही पदवी घेतली जेव्हा राजा राज्यगादीवर बसला तेव्हा. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले. कोणी? फिरोजशाह मेहता. ऑप्शन क्रमांक सी. पंचतंत्रचे लेखक कोण आहे? कालिदास, विष्णू शर्मा, भास, भानभट्ट. कोण आहे पंचतंत्रचे? विष्णू शर्मा. ऑप्शन क्रमांक बी. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते होते? दीनबंधू, ज्ञानेश्वरी, दर्पण, केसरी. कोणते होते? दर्पण. भाषेतले पहिले साप्ताहिक कोण म्हणता येईल? दर्पण म्हणता येईल. आणि आता मला आणखीन एक प्रश्न, मराठी भाषेचे पहिले साप्ताहिक झाले तर आपण याच्याऐवजी पहिले वर्तमानपत्र कोणते होते? याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक, लखनराव फाटक, गोपाळकृष्ण गोखले. कोणी केले? लखनराव फाटक. ऑप्शन क्रमांक सी. आझाद हिंद सेनेची घोषवाक्य कोणते होते? इन्कलाब जिंदाबाद, जय जवान जय किसान, स्वराज्य माझा जन्मसिद्ध आहे, इत्तेफाक, एकता बलिदान. काय होतं? इन्कलाब जिंदाबाद कोणाचा होता? भगतसिंग यांचा होता. जय जवान जय किसान लालबहादूर शास्त्रींचा होता. स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा आपला कणखरून बोलणारे लोकमान्य टिळक यांचा होता. हा कोणता होता? टिळकांचा होता. हा कोणाचा होता? लालबहादूर, माजी पंतप्रधान. डायरेक्ट लिहितो, माजी पंतप्रधान शास्त्री यांचा होता. इन्कलाब जिंदाबाद भगतसिंग यांचा होता, भगतसिंगचा होता. आणि इत्तेफाक एकता बलिदान हा आझाद हिंद सेनेचा होता. लक्षात राहू द्या. आता मी तुमचा एकाच प्रश्नावरून किती प्रश्न तयार केले? 4 प्रश्न. इन्कलाब जिंदाबाद जरी विचारला गेला तर भगतसिंग लक्षात राहील, जय जवान जय किसान विचारलं तर पंतप्रधान शास्त्री लक्षात राहतील, जन्मसिद्ध टिळकांचा राहील, आणि इत्तेफाक एकता बलिदान हा आझाद हिंद सेनेचा राहील. ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी
त्यांना मिळाली सर हा किताब कोणत्या घटनेच्या निषेधार्थ परत केला? बंगालची फाळणी, जालियनवाला बाग हत्याकांड, सायमन आयोग, चौराचौरी घटना. कोणत्या बदलत? जालियनवाला बाग हत्याकांड. ऑप्शन क्रमांक बी. कधी झाला होता? 1919. कोणत्या दिवशी झाला होता? वैशाखी. रत्नागिरी जिल्ह्यातील केशवराज मंदिर कुठे आहे? गणपतीपुळे, आसूद, जयगड, खेड. कुठे? आसूदला आहे. रत्नागिरीतल्या आसूदला ते केशवराज यांचं मंदिर आहे. ऑप्शन क्रमांक बी. बखर हा कोणत्या प्रकारच्या लेखनाचा एक प्रकार आहे? काव्य, इतिहास. टायपिंग मिस्टेक झालेली आहे. इतिहास, निबंध, कथा. बखर हा कोणत्या प्रकारचा लेखनाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक बी. इतिहासाचा प्रकार आहे. नांदेड जिल्ह्यातील होल येथील सिटेरा मंदिर कोणत्या प्रकारचे मंदिर आहे? ऐतिहासिक, चालकालीन, प्राचीन, खंडित. म्हणजे आता चालूकालीन काम आहे. ऑप्शन क्रमांक बी. सिटेरा मंदिर हे विचारलं जाईल. करंट अफेअर हे लक्षात राहू दे नांदेड जिल्ह्यातलं. महाराष्ट्रातील भूमी महाराष्ट्रात भुनी चळवळीचे संस्थापक कोण म्हणून ओळखले जातात? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सावतामाई, संत एकनाथ. कोण म्हणून ओळखलं जातं? ऑप्शन क्रमांक बी. संत ज्ञानेश्वर महाराज. तानसेन कोणाच्या दरबारात प्रमुख संगीतकार व कवी होते? शहाजहान, अकबर, बाबर, औरंगजेब. कोणाच्या? तानसेन. नवग्राममधला तानसेन होता तो कोणाचा होता? अकबराच्या दरबारी होता. ऑप्शन क्रमांक बी. सिंधू संस्कृतीतील प्रमुख बंदरे कोणती आहेत? हडप्पा, मोहनजोदडो, लोथल, कालीबंगा. कोणता सिंधू संस्कृतीचं प्रमुख बंदर कोणतं होतं? लोथल होतं. ऑप्शन क्रमांक सी. तिथं व्यापार आणि ते होतं, त्यामुळे लोथल हे प्रमुख बंदर होतं. भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक कोण म्हणून ओळखले जातात? आर डी बॅनर्जी, अलेक्झांडर किनिंगहम, जॉन मार्श, हर्बर्ट होल. कोण? अलेक्झांडर किनिंगहम. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी के बी आत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? दैनिक पुदिना, दैनिक लोकसत्ता, दैनिक मराठा, दैनिक सामना. कोणतं? दैनिक मराठा. ऑप्शन क्रमांक सी. दैनिक मराठा. अशा प्रकारे आपला मित्रांनो 25 पैकीचा पेपर झालेला आहे. तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवशाल. आणि काही प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओ कमेंटमध्ये सांगशाल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दररोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, पोलीस भरती सराव पेपरसाठी. आणि काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला डिसलाईक करून पण सांगू शकतात की सर असा इम्प्रूव्हमेंट तुमच्याकडून हवी आहे आम्हाला आणि अजून थोडं डीपमध्ये तुम्ही जायला हवं. जी काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची वाटेल ती तुम्ही मला कळवशाल. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत.